महाविकास आघाडीचे तसेच आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रचार सभेसाठी आज आगाशिवनगरमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात। सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित जनसमुदाय, मी आज एक युवा कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि मत मागण्यासाठी नव्हे तर मी माझ्या स्वतःचं मत मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, गेली 80 वर्ष कराड दक्षिणमध्ये काँग्रेस पक्षाशिवाय कोणताही दुसरा उमेदवार या कराड दक्षिणमधून निवडून आलेला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येणार नाही। पहिले 35 वर्ष स्वर्गीय यशवंतराव भाऊ यांनी कराड दक्षिणचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर कैलासवासी विलास काका यांनी पुढचे 35 वर्ष या कराड दक्षिणमध्ये विकासाची एक गंगा आणली। खेड्यापाड्यामध्ये खेड्यावाड्यामध्ये रस्ता नव्हता, लाईट नव्हती, सर्व सुविधा देण्याचं काम कैलासवासी विलास काकांनी केलं। आणि त्यानंतर गेली 10 वर्ष माननीय पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या ह्या कराड दक्षिणचं प्रतिनिधित्व करत आहेत। आपल्या सर्वांना आज कराडमध्ये आपण बघतोय थोडंसं वातावरण निर्मिती केली जाते की गेल्या 10 वर्षामध्ये काही कामं झाली नाही किंवा जी झाली ती आमच्या माध्यमातून झाली। परंतु आपण जर बघितलं असेल गेल्या 45 वर्षाचा कार्यकाळ, कैलासवासी विलास काकांनी आपल्या 35 वर्षाच्या आमदारकीमध्ये काही वर्ष मंत्री होते आणि रयत संघटनेच्या माध्यमातून या कराड दक्षिणमध्ये अशी कुठली वाडी राहिली नाही की ज्या वाडीमध्ये रस्त्याची सोय नाही, असं कुठलं गाव राहिलं नाही जिथं स्मशानभूमी नाही आहे, असं कुठलं गाव राहिलं नाही जिथं समाज मंदिर नाही आहे, लाईटची सोय नाही। मग पिण्याची सोय असेल, शैक्षणिक सोयी असतील, रयत कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊसाच्या बाबतीत चांगला दर देण्याचं काम असेल, आज त्याच कैलासवासी विलास काकांचा वारसा उदयदादा कराड दक्षिण मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहेत। मित्रांनो, एक मुद्दा या प्रचारामध्ये आहे आणि ज्याच्यावर जास्त भर देऊन विरोधक आपल्याला काहीसं बोलण्याचा प्रयत्न करतात आणि तो म्हणजे की गेल्या 5-10 वर्षामध्ये कराडमध्ये कुठे एखादा मोठा व्यवसाय आला नाही आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या नाही। मला या विरोधकांना सांगायचं आहे की ज्या पृथ्वीराज बाबांच्यावर आपण टीका करत आहात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते आणि स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबरोबर भारतामध्ये कम्प्युटरचं तंत्रज्ञान लॉन्च करण्यामध्ये बाबांचा खूप मोठा वाटा होता। याचा अर्थ असा होतो की कराड दक्षिणमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं काम पृथ्वीराज बाबांनीच केलेलं आहे, हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल। कराडचा जो भौगोलिक विकास आहे गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राज्याच्या एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या प्रशासकीय इमारत हवी आहे तशी एक प्रशासकीय इमारत बाबांच्या माध्यमातून कराडमध्ये बांधली गेली आहे। पुढे जाऊन बाबांनी परवाच्या भाषणामध्ये सांगितलं की कराडला जिल्हा होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि जिल्हा होण्यासाठीच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर बाबांच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं आहे। मग कराडला जोडणारे कोळ्याला जाणारा रस्ता असेल, ओगलेवाडीला जाणारा रस्ता असेल, मसूरला जाणारा रस्ता असेल, कापिल गोळेश्वरच्या शेजारून जाणारा तासगावचा रस्ता असेल, हे सगळे रस्ते चौपदरीकरण करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे। आणि हे म्हणतात की तुम्ही काय केलं, आपण काय केलं? आपण गेली 20-25 वर्ष फक्त निवडणुका लढवतात आणि त्याच्याशिवाय दुसरं आपण काही केलेलं नाहीये। जे काही केलेलं आहे ते कैलासवासी विलास काकांनी केलेलं आहे आणि पृथ्वीराज बाबांनी केलेलं आहे, आपण काही सुद्धा केलेलं नाहीये। परंतु थोडंसं भाजपच्या माध्यमातून वारं वाहतंय आणि
आपण बघतोय की खूप मोठा प्रचार चालू आहे, एक फेक नरेटिव्ह तयार केलं झालेलं आहे की गेल्या 5-10 वर्षामध्ये काही झालं नाही। अजून एक गोष्ट मला सर्वांना सांगायची आपणाला, आणि ती म्हणजे थोडंसं वाढीव मतदान। मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे। मी इथं राहतो, गोळेश्वरला राहतो, आपण सर्वजण मलकापूर आणि इतर परिसरामध्ये राहता, आपण जन्मालाही तिथंच आलो, कामानिमित्त आपण काही ठिकाणी जरी गेलो असलो तर तिथं आपल्याला मतदानाचा अधिकार राज्यघटनेनं लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे। आपण आपला ग्रामपंचायत सदस्य निवडू शकतो, आपण आपला जिल्हा परिषद सदस्य निवडू शकतो, आणि आपण आपल्याला जो पाहिजे तो आमदार निवडायचा लोकशाहीनं मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे। परंतु काही मंडळींनी सत्तेचा गैरवापर करून, ज्याचा त्या गावामध्ये काही संबंध नाहीये, अशा ठिकाणी एखाद्या संस्थेमध्ये त्याला कामाला लावलं आणि त्याला सांगितलं की तू आता तुझ्या गावाकडे मतदान करायचं नाही, तू आता आमदारकीला इथं येऊन मतदान करायचं। हा लोकशाहीचा खून आहे, ही राज्यघटनेची चेष्टा आहे। राज्यघटनेमध्ये जो व्यक्ती ज्या मतदारसंघात राहतो त्याच मतदारसंघात त्यानं मतदान करायला पाहिजे, परंतु आपण इथं बघतोय की सत्तेचा गैरवापर, आणि भारतीय जनता पार्टीचं हे मुख्य काम आहे की सत्तेचा गैरवापर करून ते हे आपली राज्यघटना धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत। ही जादू अशी पृथ्वीराज बाबाच्या नावात, पृथ्वीराज बाबांच्या नावात, ही जादू अशी उदय दादाच्या नावात, ही जादू अशी उदय दादांच्या नावात। ए आला 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 हाताचा पंजा गावात, आला 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 हाताचा पंजा गावात, ए आला 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 हाताचा पंजा गावात, आला 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 हाताचा पंजा गावात, आला 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 हाताचा पंजा गावात, आला 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 हाताचा पंजा गावात। बाबांचं आगमन इथं 5च मिनिटात होणार आहे। सगळ्यांनी इथं या बाजूला उभे राहिलेले त्यांनी समोर खुर्च्यांवर बसून घ्या। आज मलकापूर आगा शिवनगरमध्ये महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांच्या प्रचारार्थ ही सभा, जाहीर सभा आयोजित केलेली आहे। बंटी पाटील साहेब, बाबा, उदयदादा थोड्याच वेळात या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत। मित्रो, या ठिकाणी 20 तारखेला मतदान आहे। आपण शहरामध्ये राहणारी लोक आहोत, आपल्याला विचारपूर्वक मतदान करावं लागेल, कारण गेल्या 10 वर्षामध्ये हे महायुतीचं सरकार मधले 2.5 वर्ष सोडलं तर या ठिकाणी हे महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे। आता अलीकडच्या काळामध्ये निवडणूक जवळ आल्यानंतर अनेक घोषणा झाल्या, ह्या तुम्ही या ठिकाणी बघितलेल्या आहेत। या घोषणेमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजना दरमहा 1500 रुपये या ठिकाणी दिले जाणार अशा पद्धतीची घोषणा केली, आणि या ठिकाणी काही महिलांना ते पैसेही मिळाले। त्या योजनेला या ठिकाणी कुणाचाही, महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचा, आमदारांचा, खासदारांचा, लोकप्रतिनिधींचा विरोध नव्हता। परंतु मला वाटतं 2014 पासून हे सरकार चालवत आहे, त्यापासून त्यांना ही योजना लागू करावी, गरीब शेतकरी, शेतमजूर महिलेला या ठिकाणी आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीचं कधीही त्यांना सुचलं नाही। परंतु लोकसभेला या ठिकाणी पायाखालची वाळू सरकली, महाविकास आघाडीच्या सीटा जास्त लागल्या आणि या ठिकाणी महायुतीच्या सीटा कमी लागल्या। त्यांनी हेरलं की विधानसभेला आपलं काही खरं नाही, म्हणून या ठिकाणी योजना तात्काळ राबवण्याचं काम त्यांनी गेल्या 2-3 महिन्यामध्ये केलं। परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही महालक्ष्मी योजना जी आहे, लाडकी बहीण योजना यांनी केली, परंतु महाविकास आघाडीनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजना प्रत्येक महिन्याला महिलेला 3000 रुपये मिळणार। या ठिकाणी
3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि बाबांचं सुद्धा EVM वर बटन या ठिकाणी नाव 3 नंबरला आहे. त्यामुळं 3 नंबर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे आणि हाताच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबलं पाहिजे. निवडणूक म्हटलं की या ठिकाणी विरोधकांच्या सभा होतात, आरोप होतात, प्रत्यारोप होतात, हे चालत राहणार लोकशाहीमध्ये. परंतु लोकशाहीमध्ये या ठिकाणी मतदार राजा असतो. मतदारानं ठरवलं पाहिजे की आपलं मत या ठिकाणी विकायचं का सत्पात्री द्यायचं, दान करायचं का विकायचं. आता हे म्हणतायत या ठिकाणी इथं या बाजूलाच कृष्णा हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे, हे सुद्धा या ठिकाणी सभासदांचं आहे. हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच या ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. आपल्या शेतकऱ्याचे विद्यार्थी किती आणि परदेशातले विद्यार्थी किती. सभासदांच्या मुलांना या ठिकाणी मेडिकलचं शिक्षण मिळावं म्हणून हॉस्पिटल मेडिकल कॉलेज काढलं. वसंतदादा मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री होते, आनंदराव चव्हाण केंद्रात गृहमंत्री होते. या सगळ्यांनी कराडला या ठिकाणी यशवंतराव मोहितेंच्या माध्यमातून ही संस्था सुरू केली. त्यानंतर तुमचा कृष्णा सहकारी साखर कारखाना सुरू केला. ह्या संस्था या समाजाचं परिवर्तन करण्यासाठी या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सुरू झाल्या. ते काय आपल्या नुसते एका तालुक्यामध्ये सुरू झालेले नाही, परंतु संस्थेच्या जीवावर राजकारण करणं आणि इथली तरुण मुलं स्वतःच्या मागणं फिरवणं आणि जी डोनेशन देतील त्यांना प्रवेश देणं, ही या ठिकाणी सूत्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कारण भविष्य काळामध्ये आपल्या मुलांना या ठिकाणी मोठ्या स्पर्धांना सामोरं जायचं आहे. बाबा त्यांच्या भाषणात सांगतायत, तुम्ही आजही सांगतील, कारण या कराडला विमानतळ आहे, रस्त्याच्या सुविधा आहेत, रेल्वेची सुविधा आहे, इथं मोठा कारखाना काढण्यासाठी जमिनीची कमतरता आहे. म्हणून IT हब कराडमध्ये सुरू करून या ठिकाणी हजारो लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचं सरकार आलं की निर्णय होणार आहे. आणि नुसता आमदार निवडून देणार नाही आपण सगळे या ठिकाणी शिकलेली मंडळी आहे. 2 उमेदवार या ठिकाणी आपण जर समोरासमोरचे बघितले, दोन उमेदवारामध्ये जर तुम्ही तुलना केली, कुठल्याही पद्धतीने तुलना करा, विकासाच्या माध्यमातून करा, बौद्धिक बुद्धीच्या माध्यमातून करा, या ठिकाणी राज्य पातळीवरचं नेतृत्व या ठिकाणी कोण करतंय, देशाचा नेता म्हणून या ठिकाणी पृथ्वीराज बाबांना मान्यता देशाने दिलेली आहे आणि तो आपला या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून द्यायचा आहे, हे या ठिकाणी आपलं भाग्य आहे. म्हणून आपण सर्वांनी मोठ्या एक दिलानं एकत्र येऊन आपल्याला बाबांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. विधानसभेमध्ये पाठवल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे ठरणार. त्यावेळेला पृथ्वीराज बाबांचं नाव 1 नंबरला असणार. म्हणजे तुम्ही नुसता आमदार निवडून देत नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्ही निवडून देणार आहे, हे तुमच्या मतामध्ये असणारी ताकद आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. या ठिकाणी तुमचं प्रबोधन झालं पाहिजे, तुमच्या समोर कुणीतरी बोललं पाहिजे, तुम्हाला सांगितलं पाहिजे. या माध्यमातून ह्या सभांचं आयोजन आपण केलेलं आहे. परंतु तालुक्यामध्ये आम्ही फिरत असताना आम्हाला कळतंय लोकांनी निर्णय केलेला आहे. काँग्रेस पक्षाला आणि पृथ्वीराज बाबाला निवडून द्यायचा हा निर्णय पक्का झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी इथं काही चाललंय, त्या गावात काही चाललंय, काही चौकशी करून सगळीकडे व्यवस्थित चाललेलं आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी मलकापूर नगरपालिकेत आगाशीन वगैरे येतं. मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व या ठिकाणी ही ज्या सीमा आहे त्याच्यामध्ये जे मतदान होणार आहे, कारण पृथ्वीराज बाबांचं या मलकापूरवर फार मोठे उपकार आहेत, लक्षात ठेवा. मलकापूरचा जो विकास झालेला आहे त्याच्या प्रत्येक विकासामध्ये बाबांचा हात आहे. बाबांनी कुठलीही गोष्ट या ठिकाणी मलकापूरची मागं ठेवलेली नाही. माझं मलकापूर या ठिकाणी सुधारलं पाहिजे, राज्यामध्ये 1 नंबर झालं पाहिजे. म्हणून 24/7 पाणी योजना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला विषय निघेल त्यावेळेला तुमच्या मलकापूरच्या नगरपालिकेचा विषय निघतो. कारण मनोहर भाऊंनी सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा पाठपुरावा करून काम केलेलं आहे आणि बाबांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलीही निधी देण्यासाठी हायगाई केली नाही.
त्यामुळं तुम्ही मत देताना हायगाई करता कामा नये. तुम्हाला मत हे द्यावं लागेल, हे हक्कानं का आम्ही सांगतो, तर तेवढं पृथ्वीराज बाबांचं या मलकापूरसाठी योगदान आहे. कारण 1952 पासून ज्या वेळेला पंचवार्षिक योजना सुरू झाल्यापासून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विचार आहे. यशवंतराव मोहिते भाग 25-30 वर्ष होते, काका 35 वर्ष होते, भाऊ मंत्री होते, काका मंत्री होते, आता बाबा या ठिकाणी मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर आता 10 वर्ष आमदार आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, या विभागामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास केला कुणी? मग तुम्ही म्हणता यांनी काहीच केलं नाही. पृथ्वीराज बाबानं या ठिकाणी काय केलं असा तुम्ही जेवढा प्रश्न विचारता त्यावेळेला हे कुणी केलेलं आहे हे तरी तुम्ही सांगा. तुम्ही जर म्हटलं हे आम्ही केलेलं आहे तर सांगा तुम्ही हे आम्ही केलेलं आहे म्हणून. आम्ही सांगतो छाती टोकपणे की हो सगळा विकास काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून झालेला आहे, ह्या 3 लोकप्रतिनिधींनीच केलेला आहे, हे आम्ही ठामपणे सांगतो. याच्यामध्ये तुम्ही गफलत करू नका. जे आहे ते मांडा, लोक ठरवतील मतदान कुणाला करायचं. कारण मत हे मताचा अधिकार जो आहे तो तुमचा आहे. मत कुणाला द्यायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे. मत या ठिकाणी स्वतःच्या मनानं द्यायचं आहे. हे ज्या वेळेला आपण ठरवू त्यावेळेला ते मत पृथ्वीराज बाबालाच जाईल. आपण वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी गेल्यानंतर आपण ऐकतो चर्चा. लोक आजही म्हणतात पृथ्वीराज बाबाच्या मतदारसंघातले तुम्ही मतदार आहात, हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. कारण हा नेता देशाचं धोरण असू द्या, राज्याचं धोरण असू दे, पृथ्वीराज बाबांना त्या धोरणाच्या ह्याच्यामध्ये केंद्रस्थानी घेतल्याशिवाय ते धोरण पुरं होऊ शकत नाही. इतका अभ्यासू नेता तुमचा आहे. हा तुम्हाला स्वाभिमान पाहिजे. म्हणून आपण म्हणतो कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण. आणि हे सूत्र जे आहे हे सूत्र टिकवायचं असेल तर पृथ्वीराज बाबांना नुसतं निवडून द्या म्हणणार नाही मी, तर मोठ्या फरकानं पृथ्वीराज बाबा निवडून गेले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे. असं साजेसं मतदान या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. ही तुमची जबाबदारी आहे आणि हे तुम्ही 20 तारखेला कराल. हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबाल असं या ठिकाणी आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी मला वाटते आणि ते तुम्ही करावं अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साक्षीदार आणि बाबा शांच्या व्यतिरिक्त मलकापूरच्या विकासाबद्दल कुणाचाही काडी मात्र संबंध नाही, आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल 2005 ला मी सरपंच असताना राज्यामध्ये 2 नगरपंचायती होत्या, कणकवली आणि दापोली. मलकापूरची होणारी वाढ वेगानं आगाशिवनगर, शास्त्रीनगर, विश्रामनगर, शिवाजीनगर, लाहोटीनगर, अनेक सगळी आपली जी उपनगरं आहेत ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत होतं. ग्रामपंचायत म्हणून निधीला मर्यादा होत्या. त्यावेळेला मी सरपंच असताना माझे सहकार्य आहे सगळ्या ठिकाणी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि भास्करराव शिंदे दादा यांनी निर्णय घेतला की जर आपल्या गावाचा विकास व्हायचा असेल, निधी मिळायचा असेल, बाबा तेवढा केंद्रामध्ये मंत्री होते. 2005 ते 2010 ही ग्रामपंचायत बॉडीची मुदत असताना 2008 ला ग्रामपंचायत बरखास्त केली. असं नाही कोण म्हणलं की आता माझा मुलगा सरपंच आहे, थोडी कारकीर्द पूर्ण होऊ द्या. गावाचं हित डोळ्यापुढे ठेवून आपण नगरपंचायत केली. अक्षरशः आज जी ओळख आहे आपली मलकापूर 24/7 च्या मीटर बसवण्याच्या मुद्द्यावर आपण लोकांच्या मध्ये गेलो. आम्ही मीटर बसवणार, 24 तास पाणी देणार आणि ह्या मुद्द्यावर आपणाला पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या शब्दावर लोकांनी काम करायची संधी दिली. 2008 ते 2024 आपण या ठिकाणी काम करतोय. अनेक विकासाचे प्रकल्प राबवले आपल्याला माहिती आहे. बाबा राज्यात मुख्यमंत्री म्हणून आले 2010च्या दरम्यान. 10 ते 14 जो कार्यकाल मिळाला, आपली सांडपाणी प्रक्रिया योजना असेल, आपला विकास आराखडा असेल, अनेक सर्व गोष्टी त्यांच्या आपण या ठिकाणी साकारलेल्या आहेत. परंतु मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल, सातत्यानं ही लढाई विचारधारेची आहे. भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीमधला फरक आहे.
मलकापूरच्या विकासामध्ये सातत्यानं भाजपच्या माध्यमातून जे आता आपल्या पुढे मतं मागा येत आहे त्यांनी विरोध केलेला आहे. नगरपंचायतची नगरपरिषद करायची होती. आम्ही स्वतः नगरसेवक जाऊन त्यांना भेटलो. मंत्री इथं आले होते हॉस्पिटलच्या गेटवर की शासनाकडे आमचा प्रस्ताव प्रलंबित आहे, आपण त्याला सकारात्मक दृष्टीनं पाहावं आणि त्याला मंजुरी द्यावी. शेवटी नाविलाज असताना आम्हाला कोर्टामध्ये जावं लागलं. बाबा आपणाला कल्पना आहे, भूषण गगराणी त्यावेळा होते हायकोर्टचे न्यायाधीश, आणि हे प्रकरण प्रलंबित असताना नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम लावला मुद्दाम की हे आपणाला नगर परिषद करायची नाही, परंतु कोर्टानं असे तासेरे मारले की हे जागेवर सरकार आलं आणि कोर्टाच्या आदेशानं मलकापूर नगर परिषद झाली. हे मुद्दाम लक्षात घ्या, त्याचं श्रेय कुणी घ्यायचं कारण नाही. त्याच्यानंतर अनेक योजना आपण राबवल्या. बोललं का रे? अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या. मलकापूर शहराचा विस्तार वाढीचा वेग पाहता एक मध्यवर्ती प्रशासक कार्यालय आपल्याला पाहिजे होतं. बाबा मुख्यमंत्री असताना मी आज बंटीपला मुद्दाम बोलवले की त्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी मंजूर झाला आणि एवढी मोठी आपण इमारत 50,000 स्क्वेअर फूट इमारत बांधतोय. त्या इमारतीचं काम आता सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे. मी सगळी पत्र या ठिकाणी साहेब आणलेत. बंडवल साहेब तुम्ही आणि मी 10 वेळा आपण भेटलो मुख्यमंत्र्यांना की ज्या पत्रावर शेरा मारला त्यांनी, प्रस्ताव सादर करा, मंजूर करा. एकनाथ शिंदे यांनी सही करून सुद्धा अर्थ मंत्रालयानं पैसे मलकापूरला वितरित केले नाहीत. हे मला सांगायला पाहिजे, लक्षात घ्या. 2018-19ला महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्षाकरता 2 वर्षाकरता आलं. नेमकं त्यावेळेला कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि ज्या वेळेला त्यावेळेला काही निधी मंजूर झाला त्याला नंतर पुन्हा यांनी स्थगित दिली. अगदी आपल्या आगाशिव नगर परिसरामध्ये मशानभूमीचं काम सुरू आहे, निधी मंजूर झाला, काम सुरू झालं, परंतु त्याला स्थगिती आपल्याला मिळालेलं आहे. ह्यांनी गेल्या 10 वर्षात राज्यात आणि केंद्रात कोविडचा काळ सोडला तर सरकार भाजपचं आहे. 10 पैसे मलकापूर करता दिलेत का किंवा कराड त्यांना विचारा. हा निधी कधी आला? एवढे मोठे आता बोर्ड लावलेत. लोकसभेला महाविकास आघाडीला प्रचंड असं यश या राज्यामध्ये मिळालं आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर हे निधी जागे झाले. एवढे मोठे बोर्ड लावले, JR काढले, आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, आपल्या दारामध्ये ही मतं मागायला लोक येत आहेत, त्यांना विचारलं पाहिजे गेल्या 10 वर्षामध्ये आपण मलकापूर करता काय केलं, कुठला निधी आणला, कुठला रस्ता मंजूर केला, कुठला प्रकल्प आणला. एक रस्ता त्यांनी मंजूर केलाय, संभारण आहे तिथं आमच्या रायनात, पण तो सुद्धा ते सुरू करू शकले नाहीत. त्यांना माहिती, मला माहिती आहे त्याने कुठला निधी तरी आणला, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते काम सुरू करून दिले. आगाशनगरमध्ये रस्ता आहे ते पहिलं काम सुरू करा आणि मग लोकांना मतं मागा, असं मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो. आपण हा पुन्हा बेंगलोर हायवेचं काम सुरू आहे. ह्या हायवेच्या 6 पदरीकरणाच्या कामाच्या वेळेला नगरपंचायतीपासून 2016 पासून त्याचा आपण पाठपुरावा करतोय. पुण्याला मीटिंग झाली, कोल्हापूरला झाली, स्वतः साहेब त्याला होते, बंडवल साहेब होते. हा ब्रिज 2 कॉलमचा होता. आपल्याला माहिती आहे नितीन खडसे या ठिकाणी आहेत, MSRDच्या मंत्री मोपलवार साहेब त्यावर MD होते, त्यांनी पाठपुरावा होता. परंतु शेजारी दोन्ही बाजूला जे दुकानं आहेत त्यांच्या ठिकाणी कुठे त्या लोकांना त्रास होणे किंवा भूसंपादन करायला लागू नये ह्याचा विचार करून आणि जास्तीत जास्त लेन खाली या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या त्याच्याकरता आपण हा बाबांनी सिंगल कॉलम पुलाचा प्रस्ताव दिला. पुलाच्या श्रेय ते घेऊ पाहतायत, आमचं सरकार, आम्ही केलं. ही कल्पना कुणाची? पुण्यापासून बेंगलोरपर्यंत अगदी कोल्हापूरच्या लोकांचं साहेब मागणे की कराड मलकापूर का आम्हाला पूल मिळावा. म्हणजे स्वतः बाबा एक टेक्निकल सगळा इंजिनियर आहेत, त्यांनी अनेक या बाबतीमध्ये चर्चा लोकांच्यावर केली. 370 कोटीचा प्रस्ताव सिंगल कॉलम केलं, 540 कोटी झाला लक्षात तुम्ही घ्या. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही दूरदृष्टी, हा विकासची क्षमता
ही कुणाकडे आहे आणि कोण या राज्याचा विचार करू शकतो? मला तुम्हाला मलकापूर विनंती करायची आहे की आज जी सगळी मलकापूरची प्रगती तुम्हाला दिसते, आज जगाच्या नकाशामध्ये आपण जे मलकापूर 24/7 म्हणून ओळख जातं, हे केवळ पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या मध्ये मी लक्षात तुम्ही सगळं ठेवलं पाहिजे. आणि आज यशवंतराव चव्हाणांच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. RTO कार्यालय असेल, कृषी महाविद्यालय असेल, अनेक गोष्टी आहेत, भूकंप केंद्र असेल, कराडला 2 रस्ते 4 पत्रीकरण असेल. उद्या कराड हा जिल्हा झाला पाहिजे, त्याच्या दृष्टीने ज्या मूलभूत सुविधा आपण निर्माण करायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. लोक विचारतात रोजगार निर्मिती करता बाबा, तेव्हा बोलतो मी बोलणार, लक्षात घ्या. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की जी मंडळी आज विकास कामाचे एवढे मोठे बोर्ड टंका करून निघालेले आहेत, आम्ही हे केलं ते केलं, 10 वर्षात त्यांनी काय आणलं, 10 पैसे तरी मलकापूरला दिलेत का, त्यांना मदत जाहीर या ठिकाणी सगळं आव्हान आहे. आणखी एक त्यांचा प्रचार मोठा सोडा, कोविडच्या काळामध्ये आम्ही फार मोठं काम केलं आणि लोकांना मदत केली. मी नम्रपणे सांगतो की बाबा राज्याचे मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवदया योजना साहेबांना माहिती आहे, बंडल साहेब त्यांच्याबरोबर काम करत होते. ही योजना आणली, तिचं महात्मा फुले नाव झालं. त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती पैसे मिळाले हे तुम्ही एकदा जाहीर केलं पाहिजे. मी तुम्हाला जाहीरपणे विचारतो की कोविडच्या काळामध्ये एका तरी रुग्णावर आपण मोफत उपचार केले आहेत का? आणि केले असेल तर नाव त्याचं जाहीर करा. परंतु तुमचा धर्मादाय ट्रस्ट आहे, याचा तुम्ही फायदा बरोबर घेताय. अगदी मलकापूर नगरपालिकेकडून सुद्धा कोविडच्या काळामध्ये अधिकाऱ्यांना हाताला धरून शिक्षण कर आणि व्यवसाय करणे माफ करून घेतलेला आहे. आपण सगळे शेतकरी आहोत, आपण शिक्षण कर भरतो का नाही? शिक्षण कर भरतो का आपण? शिक्षण कर भरतो, व्यवसाय करणारी मंडळी व्यवसाय कर भरतात. परंतु हॉस्पिटलला हे धर्मादाय आहे आणि गरिबांना मोफत देतो, म्हणून यांनी शिक्षण कर आणि व्यवसाय कर माफ करून घेतलेला आहे. सरकार हे भाजपचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. ही रक्कम जवळजवळ 1 कोटीच्या घरात आहे, लक्षात तुम्ही घ्या. विचार करा तुम्ही. मी त्याच्यावर तक्रार दिलेली आहे की हा शासनाचा महसूल आहे, हा बुडतोय. एकही त्याच्या उत्तर आलेलं नाही. मी त्याची कागदपत्र या ठिकाणी घेऊन आले, लक्षात तुम्ही घ्या. मला तुम्हाला का सांगतोय मी हे तुम्हाला गोरगरिबांची सेवा करणारं किंवा गोरगरिबांना मदत करणारं, विकास करणारं ह्यांची प्रवृत्ती नाही. केवळ स्वतःच्या प्रॉपर्टीज करणं, स्वतःच्या प्रसिद्धी करता, स्वतःच्या करता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत. आणखी एक मुद्दा सांगतो, मी थांबतो. मला तुम्हाला विनंती करायची आहे. गेली मी जवळजवळ बाबा या ठिकाणी काम करतोय 24 वर्ष. अनेक कामामध्ये एखादं काम झाले नाही झाले, अनेक अडचणी आहेत. विशेषतः बाबा विकास आराखड्याबद्दल थोडंसं या ठिकाणी सांगितलं जातं की आमच्या शेतावर आरक्षण टाकली किंवा अनेक गोष्टी आहेत, मनोहर शिंदेने असं तसं केलं. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो या ठिकाणी, आज जो मलकापूरचा विकास दिसतोय त्याला थोडंसं विकास आराखडा आपला मंजूर आहे म्हणून दिसतोय. मलकापूर नगरपंचायत असताना कलम 30 प्रमाणे ज्या फक्त मूलभूत सुविधा आहेत त्याच फक्त आपण आरक्षण ठेवून कलम 30 खाली आपण बाबा प्रस्ताव सादर केला होता. बऱ्याच जाधव, पोळ, शिंगण, रैनाग, मुल्ला, थोरात, येडगे ह्या सगळ्यांची आरक्षण आपण त्या ठिकाणी रद्द करण्याकरता प्रस्ताव सादर केला आहे. कलम 30 मी जाहीरपणे सांगतो, बाबा या ठिकाणी आहेत, बंडपल साहेब आहेत, त्यांचं नेहमी मलकापूरच्या कामात मला सहकार्य झाले. अगदी धाकट्या भावासारखं मला ते प्रेम करतात आणि जे काम मलकापूरचं आहे ते माझ्या करता ह्या मंत्र्याला भेटा त्या म्हणता. मी बाबा सांगतो, विकास आराखडा मंजूर होऊन 10 वर्ष झाली. आम्ही 30चा प्रस्ताव पाठवला, परंतु तो मंजूर कुणी नाही केला. ह्या राज्याचे त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. जो मलकापूर नगरपालिकेनं कलम 30 प्रमाणे जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये बहुतांश आरक्षण आपण ही सगळं रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. हा मंजूर कोणी नाही केला. हा मंजूर भाजप सरकारनं केला नाही. परंतु मी आज जाहीरपणे तुम्हाला बाबांच्या समोर एक अभिवचन देतो की राज्यामध्ये सरकार बदलते, महाविकास सरकार येते. आपलं मत हे आमदार निवडणं करता नाही तर हे मुख्यमंत्री निवडणं करता येणार आहे. आणि
हे कलम 30 प्रमाणे जो आपण आराखडा पाठव एकमतानं माझ्यावर काम करणारे काही विरोधी पक्ष नगरसेवक आहेत त्यांच्या सकट जो 30 नंबरचा आपण आराखडा कलम 30 पाठवले तो मंजूर करून घेण्याची जबाबदारी मी या ठिकाणी बाबांच्या समोर घेतो म्हणून सांगतो. आणि जे काही त्यामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करायचं काम पूर्णपणे या ठिकाणी केलं जाईल. एकच सांगतो, आगाऊ शिवनगरला झोपडपट्टी बाबा आपण मोठ्या प्रमाणात अनेक वेळा आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत. आपण प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 540 घरं त्या ठिकाणी बांधायचा प्रस्ताव केला. आपण निवडणुकीला आश्वासन दिलं, मोठ्या प्रमाणात आमचे बांधव या ठिकाणी आलेत, महिला आलेल्या आहेत. 540 घरं बांधायचा प्रस्ताव आपण केला, तो शासनाला पाठवला, त्याचं मंजूर झालं, टेंडर काढलं, तांत्रिक अडचण निर्माण झाली. ही झोपडपट्टी ही कराड शहरामधनं मलकापूरला वसवलेली आहे. जी जमीन शासनानं त्यांना दिलेली आहे त्या जमिनीच्या वरती कराड नगरपालिके नाव होतं, त्यामुळं मलकापूर नगरपालिके टेंडर फायनल करता आलं नाही. अगदी आपण पेपरला जाहीर एकास एक असं घर दिलं होतं, ते अगदी 410 स्क्वेअर फूट आपण ते वन BHK आपण चांगला आपण तो आराखडा तयार केला होता. परंतु तो जमीन आपल्या नावावर नसल्यामुळं आपणाला तो आराखडा पुण्यात आला. मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो, जे मी तुम्हाला शब्द दिला आहे ते घर बांधायची 540 निश्चित प्रमाणे राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं बाबा राज्याचे मुख्यमंत्री झाले की पहिलं काम ह्या गोरगरिबांना घर द्यायचं या ठिकाणी सांगा मला केलं जाईल. आणखी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो, हे विकास सांगतायत अनेक मंडळी आहेत आगासनगरच्या आहेत. आपण फॉरेस्ट ऑफिसच्या शेजारनं मंडई जात होतो, बरोबर आठवत आहे का तुम्हाला? हां, तो रस्ता कोणी बंद केला? कोणी? स्वतः एवढं मोठं वॉल कंपाऊंड घालून तो रस्ता नागरिकांना मंडईत जाण्याकरता सोयीचा होता, तो रस्ता त्यांनी बंद केला. अगदी डेबेवाडी फाट्यावरून आपण इकडे येतो का नाही, फुटपाथ बांधले पृथ्वीराज चव्हाण बाबांनी, त्याला रेलिंग केले, ह्यांनी कंपाऊंड गाठले. बाबा कंपाऊंडच्या बाहेर आमची जागा आहे म्हणतायत, तिथं आम्हाला फरशी बसून दिली नाही, बघा तिथं झाडं लावलेत. म्हणजे माझं ते माझं, तुमचंही माझं. ही मंडळी समाजाचं हित बघू शकत नाहीत. अगदी हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट केला, पाहुणे येतात, नातेवाईक येतात, त्या ठिकाणी पार्किंगचे सुद्धा पैसे घेतले जातात. ही अशी सर्व मंडळी आहेत ज्यांना स्वतःच्या गावचा रेटरे गावचा पूल बांधता आला नाही. त्यांनी मलकापूरच्या विकासाच्या गप्पा मारून असं मला त्यांना म्हणायचं आहे. मलकापूरची 24/7 शेजारी कोयनावसात ग्रामपंचायत आहे. किती झाली वर्ष तिथं सत्ता त्यांची आहे. तुमचे देवेंद्र फडणवीस मंत्री होते, मुख्यमंत्री मोदी साहेब प्रधानमंत्री होते किंवा आहेत. तुम्हाला कोयना वसाहतला पिण्याचे पाण्याची योजना करता आली नाही. इथं नरेंद्र पाटील आहेत, त्यांनी पाचवडवरनं पाणी या ठिकाणी आणलं, आपल्या गावाला पाणी दिलं. तुम्हाला कोयना वसाहतच्या लोकांना पिण्याच्या पाण्याची योजना करता आली नाही. उंडाळे योजना जी विलास काकांनी दूरदृष्टी ठेवून जन्माला घातली, त्या योजनेचं पुनर्जीवन पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केलं. त्यातून त्यांना पाणी द्यायचं नियोजन, पण बाबा टाकीला जागा सुद्धा ह्या लोकांनी दिली नाही. हे लक्षात तुम्ही घ्या. ही मलकापूरच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती आहे. अनेक लोक मला सांगतात, भाऊ तुम्ही तालुक्यावर फिरताय, हे करताय ते करताय, मलकापूरला लक्ष द्या. पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, मला खात्री आहे की मलकापूर ह्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण बाबांना लीड देण्यामध्ये कमी पडणार नाही. लक्षात तुम्ही घ्या. एकच विनंती करतो, ह्या विकासामध्ये प्रत्येक विकास कामावर पृथ्वीराज चव्हाण बाबांचं नाव लिहिलेलं आहे. आपण इथं काम करत असताना माझ्याकडून जरी काही अवधानाने एखादं काम झालं नसेल किंवा काही नाराजी असेल तर ती कृपया पृथ्वीराज चव्हाण बाबांच्याकडे दाखवू नका. ही अशी राजकारणातली साधी सरळ माणसं सोपं नाही तुम्हाला मिळणं. हे नेतृत्व आपण जपलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांनी जपलं पाहिजे, एवढी विनंती करतो. आणि 20 तारखेला 3 नंबरचं बटन, हाताचा पंजा,
तेजस्वी बटन दाबावं आणि मलकापूर शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य पृथ्वीराज चव्हाण बाबांना द्यावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. नंतर सन्माननीय नितीन काशीद साहेब शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी आपले 2 मिनिटात मौलिक विचार प्रकट करतील. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील भावी मंत्री सत्यजितजी पाटील साहेब, तसेच आमचे या मतदारसंघाचे लाडके व्यक्तिमत्व विकास पुरुष आदरणीय पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री, तसेच या नगरीचे उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ माजी नगराध्यक्षा आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ही एक महत्त्वाची लढाई आहे. जी लढाई आपण समजतो तेवढी सोपी नाही. समोर जी काय विघातक शक्ती आहे, विघटनकारी शक्ती आहे, ज्याच्या पैशाच्या जीवावर त्यांनी हा मतदारसंघ विकत घेण्याचा चंग बांधलेला आहे. परंतु आदरणीय बाबांनी जी विकास कामं केलेली आहेत, जे महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे, त्यांच्या पाठीशी जी व्यासंगी आणि अभ्यास वृत्ती आहे आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या निश्चित या ठिकाणी कराड दक्षिणचे युवा नेते सन्माननीय उदयसिंह पाटील दादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हे मैदान निश्चितपणे मारणार आहेत आणि या राज्याचं मुख्यमंत्रीपद, या राज्याचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या हाती घेणार आहेत अशी मी आशा व्यक्त करतो. आता पुढं अत्यंत व्यस्त असतं त्यांचं बिझी शेड्यूल असल्यामुळं मी जास्त काही बोलत नाही. येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय बाबांचं चिन्ह हाताचा पंजा आहे आणि त्याचा अनुक्रमांक 3 आहे. EVM मशीनवरील अनुक्रमांक 3 समोरील हाताच्या पंजासमोरील बटन दाबून पृथ्वीराज बाबांना आपण प्रचंड मताधिक्याने निवडून आणा असा आशावाद व्यक्त करतो आणि निश्चितपणे तुम्ही निवडून आणाल अशी आशा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरता होत असलेल्या आगाशिवनगर येथील विराट जाहीर सभेच्या मार्गदर्शन करण्याकरता आलेले, खास कोल्हापूरून आलेले माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, ॲडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर दादा, आत्ताच शिवसेनेचे नेते बोललेले श्री काशीद, त्याचबरोबर प्राध्यापक धनाजीराव काटकर, बंडानाना जगताप, अजितराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदीपराव पाटील, नामदेवराव अप्पा, सौ नीलम येडगे, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा संभाजीराव चव्हाण, विद्याताई थोरोडे, ॲडव्होकेट नरेंद्र पाटील, त्याचबरोबर सर्जेराव लोकरे, खरेदी विक्रीचे जगन्नाथ मोरे, संभाजीराव काकडे आणि उपस्थित मंचकावरील सर्व मान्यवर. आज 3 सभा जाहीर सभा आहेत आणि तिन्ही सभाला, कराडच्या 2 सभा आणि आगाशिवनगरची ही सभा, या तिन्ही सभाला सतेज पाटीलजी संबोधित करणार आहेत. त्यामुळे आम्ही साखळी पद्धतीनं तिन्ही सभा इथं उपस्थिती लावणार आहे. मी फार वेळ घेणार नाही, त्यानंतर माझ्यानंतर सतेज पाटीलजी बोलतील. मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक. फक्त एका आमदाराला निवडणुकीकरता आपण मतदान करणार नाही, तर 20 तारखेला राज्यात कुठल्या विचाराचं सरकार येणार आहे हे महत्त्वाचं आहे. ते ठरवायला मतदान आपण करणार आहे. एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन छत्रपतीच्या आदर्शावर आम्ही चालतोय. छत्रपतींचं, शिवरायांचं स्त्रीदाक्षिण्य, शिवरायांचं सर्वधर्म समभावाची धोरणं, हे सगळे आदर्श घेऊन तयार झालेलं भारताचं संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान, त्या संविधानावर आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर काम करणारी आमची महाविकास आघाडी. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी यांच्या जातीवादी विचाराची
माणसं ज्यांना समाजामध्ये द्वेष पसरवतायत, दुही माजवायचा प्रयत्न करतायत, मराठा ओबीसी फूट पाडून, धनगर आदिवासी फूट पाडून, दलित समाजामध्ये हिंदू दलित बुद्धिस्ट दलित अशा प्रकारे फूट पाडून समाज एक विध्वंसक सामाजिक व्यवस्था करणारे हे जातीवादी भारतीय जनता पार्टी आहे. उमेदवारापेक्षा कुठला विचार उद्या पुढची 5 वर्ष राज्य करणार हे महत्त्वाचं आहे. गेली 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण पाहिलं. दिल्लीत होतं, राज्यात होतं, काही ठिकाणी कराडच्या सारख्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पण भाजपचे होते. काय विकास झालाय? आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात कारण नरेंद्र मोदींची चुकीची धोरणं. आज आपण बघतोय सोयाबीनच्या दराचं काय झालेलं आहे. 4,900 हमी भाव, पण आज 4,000 रुपये सुद्धा लोकांना मिळत नाहीत. आणि म्हणून खतावर GST, डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. एका बाजूला भाव वाढ, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून टाकले. बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न आहे. यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीचा, भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महायुतीच्या आघाडीचा दारुण पराभव केला. महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळून 65% जागा आम्हाला मिळाल्या. देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला फक्त 35% जागा मिळाल्या. त्याची पुनरावृत्ती उद्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. कारण एकही प्रश्न तो लोकसभा निवडणुकीमध्ये होता. मग संविधानाच्या बद्दलचा एक भीती की संविधान नष्ट केलं जाईल किंवा भ्रष्टाचार असेल, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या बद्दल एकही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही. आणि त्यामुळं लोकसभेपेक्षा लोकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे. सत्ता बदल होणार, नवीन सरकार येणार आणि ते नवीन सरकार आलं की ज्याप्रमाणे 10 ते 14 साली मी मुख्यमंत्री असताना दक्षिण कराडचा प्रचंड विकास झाला, त्याच्यापेक्षाही जास्त विकास या मतदारसंघाचा या निवडणूक झाल्यावर होणार आहे. मित्रांनो, काँग्रेस पक्षानं आपल्याला 5 गॅरंटी दिलेल्या आहेत. स्वतः राहुल गांधींनी मुंबईमध्ये त्या गॅरंटी प्रकाशित केल्या. महिलांना दरमहा 3,000 रुपये, महिलांना मोफत ST प्रवास, शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ, आरोग्याकरता आरोग्य विमा मोफत सरकारतर्फे 25 लाखापर्यंत. कितीही गंभीर आजार असला तरी तुम्हाला खिशातून एक पैसा द्यावा लागणार नाही. आणि युवकांच्या करता रोजगार भेटे तोपर्यंत, नोकरी मिळे तोपर्यंत किंवा वर्षभर 4,000 रुपये भत्ता. नोकरी मिळत नाही, नवीन कारखाने येत नाहीत, सगळे कारखाने गुजरातमध्ये चाललेत आणि सरकार आम्ही श्वेतपत्रिका काढतो म्हणतोय पण आम्हाला माहिती देत नाही. आम्ही इतके करार केले, तितके करार केले, पण एकही कारखाना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं दिसत नाही. मोठे कारखाना गुजरातला पळवले जात आहेत. मग वेदांत फॉक्सकॉनचा कारखाना असेल, टाटा एअरबसचा असेल, सॅफ्रॉनचा कारखाना असेल, सगळे बाहेर गेले आहेत. काय येत नाही? भ्रष्टाचाराचं इतकं वातावरण आहे, ते कारखाने नवीन येत नाहीत, नवीन रोजगार निर्माण होत नाही, युवक आपले बेकार फिरत आहेत. या सगळ्या परिस्थितीला आपल्याला बदलावं लागेल. आणि आज मलकापूरमध्ये आपण पाहिलेलं आहे, महाराष्ट्राच्या नकाशावर मलकापूर आज गाव आलेलं आहे. मलकापूरची 24/7 पाणी योजना जी ग्रामपंचायत असताना सुरू झालेली आहे, ती योजना बघायला बाहेरचे तज्ज्ञ लोक येतात की मलकापूरला कसं केलं. एकच उत्तर आहे, मलकापूरला तुम्ही एक हाती सत्ता एका विचाराच्या लोकांच्या हातात दिली आणि त्याचा फायदा आपण बघितला की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज मलकापूरचा विकास झाला. घनकचरा प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प, मलकापूरची नगरपालिका झाल्याबरोबर आज एक अतिशय आधुनिक नगर तिथं उभं राहायला लागलं. आणि त्यामुळं या पुढच्या काळामध्ये, पहिल्या काळामध्ये आपण कराडचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, पहिल्या काळामध्ये आपण नागरी भागाचा विकास केला, पण या पुढच्या काळामध्ये रोजगार निर्मितीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि आता मोठे कारखाने व्हायला जमीन लागते, जमीन मिळत नाही. पण आज कराडची एक विशेष ओळख आहे. कराड मलकापूर परिसरातली विशेष ओळख आहे, कराडला मुबलक स्वच्छ पाणी आहे, कृष्णा कोयनेचं पाणी आहे. कराडला 6 पदरी नॅशनल हायवे आहे, कराडला 2 पदरी रेल्वे महामार्ग आहे आणि कराडला विमानतळ आहे. कराडला मनुष्यबळ उपलब्ध आहे. कराड ही शैक्षणिक विद्यानगरी आहे
आणि त्यामुळं एक आधुनिक IT सेक्टरकरता इथं विकास करण्याकरता प्रचंड मोठा स्कोप आहे आणि त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये रोजगार निर्मितीकरता कराडला उंच टावर बांधून 10-10, 15-15 मजली टावर बांधून ज्याप्रमाणे हिंजेवाडीचा पुण्याला विकास झालेला आहे त्याच प्रकारे विकास आपल्याला मलकापूर कराड परिसरातला करायचा आहे, वाकाणात करायचं आहे, मलकापूरला करायचं आहे आणि इथल्या मुलांना IT इंजिनियर्सना इथं रोजगार मिळेल. पुण्या मुंबईला जावं लागणार नाही, तिथं फ्लॅट भाड्याने घ्या, 4 चाकी वाहन घ्या, हिंजेवाडीला जायला रस्ता नाही आहे आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये राहण्यापेक्षा आपल्या घरी आज आपण सगळ्या रस्त्यांचं जाळं तयार केल्यामुळं आपल्या गावात फार्म हाऊस बांधून तुम्ही शेतात राहा आणि इथं IT कंपनीमध्ये काम करा, लाखोचा पगार घ्या. हे माझं स्वप्न या पुढच्या 5 वर्षामध्ये कराडकरता आहे. मलकापूरला आणखी विकसित करायचं आहे. आज सगळी शेजारची माणसं पाटण तालुक्यातली, कराडच्या ग्रामीण भागातली, खटावची, इस्लामपूर भागातली माणसं या परिसरामध्ये येतात कारण एक आदर्श नागरी वसाहत या ठिकाणी तयार झालेली आहे आणि त्याला आणखी आपल्याला उच्च पातळीवर न्यायचं आहे आणि ते नेण्याकरता आपण एक विजन असलेलं नेतृत्व त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि ज्या सरकारनं आत्तापर्यंत विकासाचा जो उच्चांक केलेला आहे त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार, कारण महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं पुढचं 5 वर्षाचं सरकार येईल आणि ते सरकार आपल्याला खऱ्या अर्थानं मलकापूरचा विकास करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून येत्या 20 तारखेला अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये आपण हाताच्या चिन्ह 3ऱ्या क्रमांकाला माझं नाव आहे त्या पुढचं हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण महाविकास आघाडीला विजयी करा. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं हे भ्रष्ट महायुतीचं सरकार आपण जितक्या लवकर घालवू तितकं शेतकऱ्यांना सुख मिळेल, गृहिणींना सुख मिळेल, युवकांना सुख मिळेल आणि भ्रष्टाचार मुक्त एक राज्य पुन्हा आपल्याला करायला संधी मिळेल. म्हणून मलकापूरच्या जनतेला मी विनंती करतो की या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या. पुढं आता बंटी पाटीलजी बोलतील, मी पुढच्या सभेला जाणार आहे. पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मौलिक विचार या ठिकाणी प्रकट केले. या ठिकाणी विंग गावातील श्री हनुमान वार्ड क्रमांक 3चे तरुण कार्यकर्ते ग्रामस्थ सन्माननीय पृथ्वीराज बाबा यांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहेत. जाहीर पाठिंबा देण्यासाठी अमोल खबाले, आनंदराव खबाले, बाळकृष्ण खबाले, सौरभ खबाले, धनाजी उबाळे, प्रताप डांगरे, सागर खबाले, रमेश खबाले, रोहन खबाले, रोहित लोहार, करण पाटील, अशोक कासार पाटील आणि सुशिक्षित बेरोजगार संघटना कराड अध्यक्ष रोहित कांबळे या ठिकाणी सुमारे 150 कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी आपल्या बाबांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सर्व विंगवासियांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. विंग गावातील श्री हनुमान वार्ड क्रमांक 3चे हे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी सन्माननीय पृथ्वीराज बाबांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहेत. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय बंटी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले सर्व मलकापूर नगरीतील सर्व नागरिक, तरुणिक मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी जी ही सभा पार पडते आहे या सभेमध्ये अनेक गोष्टींचा या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी उहापोह केलेला आहे. पण सामान्यपणे निवडणुकीचा सामोरं जात असताना
आपल्याला काही गोष्टींवरती प्रामुख्यानं आपण विचार करणं ही काळाची गरज आहे, किंवा त्या निवडणुकीमधले प्रचाराचे जे काही प्रमुख मुद्दे असतात त्या प्रमुख मुद्द्यावरती चर्चा होणं फार गरजेचं आहे. कारण ज्यांनी हा पुरोगामी महाराष्ट्र उभा केला किंवा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी या ठिकाणी आणला, त्या चव्हाण साहेबांचं एक सातत्याचं त्यांचं एक वाक्य आहे की लोकशाहीमध्ये निवडणुका हे प्रबोधनाचं काम करत असतात आणि प्रबोधनाच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुका कशावरती आधारित आहे, कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला विचार करायचा आहे याच्यावरती आपण सातत्यानं चर्चा करणं गरजेचे असते. कारण समाजाचा जर का विकास व्हायचा असेल तर ज्या पद्धतीनं सरकार किंवा त्या सरकारचा लोकप्रतिनिधी सरकारमध्ये काम करणार आहे, त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहे, त्या प्रतिनिधीची विचारसरणी ही प्रामुख्यानं समाजापुढे येणं फार काळाची गरज असते आणि त्या गोष्टींचा उहापोह होणं, त्या गोष्टींची चर्चा होणं ही स्वाभाविकपणे लोकशाहीला अपेक्षित असते. पण आज ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये या निवडणुका पार पडत आहेत किंवा भविष्यामध्ये सरकार जे बनवू पाहाय त्याच्यात किंवा आत्ता जे सरकारमध्ये काम करतायत त्या लोकांचं विजन फक्त समाजाची या ठिकाणी कोणती बांधिलकी नसलेल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण आज या मतदारसंघामधला बारकाईनं जर का आपण विचार केला तर हा मतदारसंघ सातत्यानं काँग्रेस विचारसरणीवरती आधारित मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाची जी बांधणी झाली आणि विशेषतः काकांनी या मतदारसंघाची जी बांधणी केली ती बांधणी विकासाच्या सूत्रावर केली. कारण या मतदारसंघामध्ये विकासाचा त्या काळामध्ये जी काही अडचण होती ती अडचण दूर करण्यासाठी काकांनी या मतदारसंघाला विकासामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आणि काकांनी जो काही संघर्ष केला तो संघर्ष फक्त विचारसरणीवरती आधारित केला. कारण काकांनी एक सातत्यानं काकांचं एक म्हणणं असायचं की व्यक्तीपेक्षा विचाराला महत्त्व देणं काळाची गरज आहे. कारण व्यक्ती कालपर्वते आपल्यातून निघून जातात पण विचार आणि विचाराची संकल्पना ही समाजामध्ये कायम राहते. म्हणून तर आज या मतदारसंघाची जी बांधणी आहे ही आजही विकासावरती अवलंबून आहे. बाबांनी या मतदारसंघामध्ये आत्ता जो विकासाचं या ठिकाणी जे पर्व चालू ठेवलं आहे ते त्याच विचारसरणीवरती आधारित आहे की जी विचारसरणी या समाजाचे पूरक, समाजाच्या हिताची आहे, समाजाच्या विकासाची आहे. कारण या मतदारसंघामध्ये रस्ते, लाईट, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सर्व गोष्टींची पूर्तता ही काका असताना काकांनी पूर्ण केलेली आहे. आज बाबा त्यामध्ये भर टाकून त्याला अधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न करतायत. पण आज त्याच विरुद्ध बाजूने जर का तुम्ही बारकाईनं पाहिलं तर जी मंडळी आज तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतायत ती प्रतिगामी विचारसरणीची आहे. त्यांची विचारसरणी ही फक्त व्यक्ती केंद्रित आहे आणि हा व्यक्ती केंद्रितपणा हा कधीही या तालुक्यातील किंवा या विधानसभा मतदारसंघातील मतदारांना किंवा नागरिकांना तो सोसणारा नाही, परवडणार नाही आणि विशेषतः तरुणांना तर नाहीच नाही. कारण ज्या पद्धतीचे आमिष येत आहेत, ज्या पद्धतीनं आज लोकांच्या अडचणींचा राजकीय वापर करून घेतला जातोय असा वापर या मतदारसंघामध्ये बंटीसाहेब 52 वर्षापासून कधीही झाला नव्हता पण तो आत्ताच चालू झाला आहे. कारण उद्योगधंद्याच्या नावाखाली आज समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होतोय. मित्रो, मला तुम्हाला एक सांगणं गरजेची गोष्ट आहे की लोकप्रतिनिधीचं काम काय असतं हे आम्हाला समजणं ही काळाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्राची जडणघडण सहकाराच्या माध्यमातून झाली, त्यातून उद्योगधंद्याची निर्मिती झाली. कारण चव्हाण साहेबांनी जी पंचसूत्र आणली त्या पंचसूत्रामध्ये शेती औद्योगिक म्हणजे हरित औद्योगिक क्रांती हा एक त्यांनी मुद्दा ठेवला होता. त्यातून साखर कारखानदारी, सूतगिरणी, दुग्ध व्यवसाय अशी सहकाराला जोड देत त्यांनी या ठिकाणी हे उद्योगधंदे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उभे राहिले.
पण मुळात हा कायदा हा लोकप्रतिनिधींनी या महाराष्ट्रामध्ये विधानसभेत केला किंवा देशामध्ये लोकसभेमध्ये केला, म्हणून आपल्याला त्या या ठिकाणी सरकारची मदत मिळत गेली, म्हणून तुम्ही आम्ही काही उद्योगधंदे या ठिकाणी उभे करू शकलो. पण आता काही लोक असं सांगतायत की हे आम्ही उभं केलं. पण सरकारनं जर का हे कायदे केले नसते, काँग्रेसच्या विचारसरणीनं हे जर का कायदे अंमलात आणले नसते, तर आज हे उद्योगधंदे उभे राहिले असते का? शासनाच्या ज्या काय फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी घेत हे उद्योगधंदे उभे राहिलेत, हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. पण आज तुमच्या पुढं मार्केटिंग वेगळं केलं जाते. आजच्या तरुणांच्या बेरोजगारच्या प्रश्नाचं राजकारण केलं जातंय. मतासाठी तुम्हाला आमिष दिली जात आहेत. ही 14ला 19ला आणि आता सुद्धा या अशाच याद्या बनत आहेत. तुम्ही बारकाईनं कधीतरी अशा लोकांना प्रश्न विचारा की पूर्वीच्या ज्या याद्या बनल्या त्यातील माणसं किती कामाला लागली नाही, आज तुमच्याकडं ती कामाला किती आहेत. आज काही ठिकाणी ती काकांचं नाव घेत मतदारांना या ठिकाणी अपील करतायत की काकांच्या घरातलं कोण उभं आहे का, रयत संघटनेचं कोण उभं आहे का, आणि मग तुम्हाला तो मतमाता मागायचा नैतिक अधिकार आहे का, अशा प्रकारची वल्गना काही ठिकाणी आता ती करू लागली. मित्रो, हे खऱ्या अर्थानं धोतं कशाचं आहे, हे चित्र कशानं उभं राहिलं, तर तुम्हाला एकच सांगतो की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना निश्चितपणानं पराभव दिसतोय आणि मग या सर्व गोष्टी काम करत नाही आहेत. म्हणून आता काकांच्या नावाचा आधार ते घेत आहेत. पण तुम्ही आम्ही हे विसरून चालणार नाही की काका हयात असताना काकांनी या लोकांना सुद्धा सत्तेत नेऊन बसवायचं काम केलं. पण ही लोक समाजाबरोबर कधी राहिली नाहीत, समाजाची प्रतारणा केली आणि पुरोगामी विचारसरणी सोडून प्रतिगामी विचारसरणीबरोबर काम करायला सुरुवात केली. म्हणून काकांनी या लोकांबरोबर कायमचे संबंध संपवले. कारण काकांची विचारसरणी ही पुरोगामी होती. आम्हाला ही गोष्ट मान्य आहे. आणि काकांनीही बंटी साहेब त्या सभेला हजर होते, जी पंकजमध्ये काकांची आणि काँग्रेसमध्ये एकत्रीकरणाचा जो मेळावा फार मोठ्या प्रमाणात झाला, त्यावेळी काकांनी हे मान्य केलं की पृथ्वीराज चव्हाण बाबांचा आणि काकांचा संघर्ष पक्षांतर्गत वैचारिक संघर्ष पराकुटीचा झालता, हे काकांनी मान्य केलं. पण ज्यावेळी या दोघांना ह्या गोष्टी जाणवल्या की आपल्या वैचारिक संघर्षाचा सर्वसामान्य जनतेला, कार्यकर्त्यांना ज्यावेळी त्रास व्हायला लागला, या कार्यकर्त्यांचे या प्रतिगामी लोकांकडून किंवा या सरंजामशाही प्रवृत्ती लोकांकडून लचके तोडले जात आहेत, ही गोष्ट ज्या दिवशी त्यांना जाणवली, त्या दिवशी त्यांनी निर्णय केला की आपल्यामधले समज गैरसमज आपल्याला आता सोडवणं गरजेचे आहे. त्यात बंटी साहेबांनी या ठिकाणी फार मोठा या स्वतःची भूमिका त्यामध्ये त्यांनी निभावली आणि हे एकत्रीकरण त्यांनी घडवून आणलं. आज खरी गरज आहे की त्या बळकटीकरणाला किंवा काकांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर तुम्ही आम्ही आहोत का नाही, हे उद्याच्याच 20 तारखेला होणाऱ्या मतदानातून आपल्याला ते दाखवून द्यायचं आहे. कारण शेवटी ज्या व्यक्तीनं त्यांच्या आयुष्याची 55 वर्ष या समाजाच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाला सत्तेत नेण्यासाठी आणि या सरंजामशाही प्रवृत्तीला सत्तेतून बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाला सत्तेचा केंद्रबिंदू करून या समाजामध्ये जे परिवर्तन घडवलं, त्या परिवर्तनाची साथ देणं ही तुमची आमची आज काळाची गरज आहे. आणि विशेषतः तुमच्या आमच्या व्यक्तिमत्वाची ती गरज आहे. तरुणांचे प्रश्न त्याच्यामध्ये दडलेले आहेत. कारण बेरोजगारीचा प्रश्न एवढा जटिल आहे, तो सोडवण्यासाठी एकत्रितरित्या काम करणं ही काळाची गरज आहे. कारण शेवटी कराडमध्ये उद्योगधंदे आणणं ही लोकप्रतिनिधींचं काम चालू आहे, पण शेवटी त्यालाही मर्यादा आहेत. कारण कराड तालुका हा बागायती क्षेत्रामध्ये मोडतो. पुण्या मुंबईसारख्या किंवा कोल्हापूरसारख्या जर का MIDC आपल्याला उभ्या करायच्या असतील तर जमिनीची आवश्यकता आहे.
आणि आज कराड तालुका जर का बागायती क्षेत्र असल्यामुळं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते क्षेत्र उपलब्ध होणं हे शक्य होत नाही. म्हणून तर आपण इतके दिवस MIDC मंजूर करण्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. त्याचं कारण हे आहे, काकांनी अनेक प्रयत्न केले, ते बाबांनी मध्ये प्रयत्न केले, पण जो प्रश्न निर्माण आहे तो MIDC उभी करण्यासाठी शहरालगत असणारी जमीन. म्हणून त्याच्यावरती 6 महिन्यापूर्वी बाबांनी एक प्रस्ताव या ठिकाणी चालू केला आहे की या ठिकाणी IT हब आणायचा. त्याच्यावरती अनेक जण टीका करतायत की आत्ताच का सुचलं, कारण IT क्षेत्र कोरोनानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालं. कोरोनापूर्वी हे फक्त मोठ्या शहरामध्ये डेव्हलप होत होतं. ती माणसं म्हणजे दुय्यम शहरामध्ये यायला तयार होत नव्हती, पण आता ती लोक त्या ठिकाणी सॅच्युरेशन वाढल्यानंतर त्या IT कंपनी आता या दुय्यम दर्जाच्या शहराकडे आता वळू लागल्यात. त्यातून आपल्याला आता काही संधी मिळते का, यातून आपण आता काम करतो. मित्रो, नजीकच्या काळामध्ये हे प्रश्नही सुटणार आहेत. पण ज्या पद्धतीनं आज काँग्रेसच्या माध्यमातून जे विकास काम चाललं आहे किंवा बाबा ज्या पद्धतीने विकास काम करतायत त्याला आपल्याला आता साथ करणं ही काळाची गरज आहे. कारण मगाशी बाबांनी सांगितलं की मलकापूर शहराचा विकास किती चांगल्या पद्धतीने झाला. आपण कुणा एका व्यक्तीचं या ठिकाणी समर्थन करत नाही किंवा एका व्यक्तीचं आपण या ठिकाणी द्वेषही करत नाही आहे, कारण शेवटी ही जडणघडण आहे, ही विचारसरणीवरती आहे. जी व्यक्ती विचार प्रणालीमध्ये काम करते ती निश्चितपणानं विकासाला साथ देत असते. ठीक आहे, विकास होत असताना काही विकासाची कामं प्रत्येक व्यक्तीचे आकांक्षा ह्या वेळेत पूर्ण होत नाहीत, कारण प्रत्येक ठिकाणी कायदे कानून याची अडचण असते आणि त्या पार पडत आपण या ठिकाणी काम करतोय. पण हे काम करत असताना माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की या सरंजामशाही प्रवृत्तीच्या लोकांचं कालचं वागणं आणि आजचं वागणं ह्याच्यामध्ये आता तुम्ही कुठेतरी फरक करायला शिका. कारण विकासाची कामं ही 5 वर्ष चालतात, निवडणुकीपुरती 2 महिने चालत नाहीत. ही 5 वर्षे कामं चालतात. पण आज आपल्या तालुक्यामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये 2 महिन्यापूर्वी एवढ्या कोटीच्या कोटी उड्डाणं झालीत की ते आता मोजणं सुद्धा अशक्य झालं आहे आणि ती कामं कुठेही सुरू नाहीत. हे वास्तव आहे. या वास्तवावरती कुठेतरी आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लोकशाहीमध्ये दुसरी एक आहे की आपली मतं कोणत्याही आमिषानं विकू नका. कारण त्यांनी कितीही तुम्हाला दिलं तरी ते तुमच्या आमच्या आयुष्याला पुरणार नाही. आपल्याला पुरणार आहे आपल्या इथला भौगोलिक विकास. काकांनी या मतदारसंघाचा विकासात्मक रचना केली म्हणून आज आम्ही या ठिकाणी एवढ्या चांगल्या पद्धतीनं बोलू शकतोय. आज कराड दक्षिण मतदारसंघ हा रोल मॉडेल म्हणून आपल्याला दिसतोय आणि ते रोल मॉडेल बाबा त्या ठिकाणी आणखीन डेव्हलप करायला पाहत आहेत. आणि आज खरी गरज आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होतं आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार हे अटळ आहे. पण ते सत्तांतर होत असताना या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असणार आहे आणि ती भूमिका बजावण्यासाठी बळ देणं हे तुमचं काम आहे. ती भूमिका ती बजावणी जर का तुम्ही व्यवस्थित केली तर निश्चितपणानं या कराड दक्षिण मतदारसंघाला या बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या सरकारमध्ये एक मानाचं स्थान असेल एवढंच सांगतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय उमेश चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी सन्माननीय बाबांना पाठिंबा दिलेला आहे. यानंतर सन्माननीय हनुमंत शिंगण साहेब या ठिकाणी आपले मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करतील. सन्माननीय शिंगण साहेब या ठिकाणी आपले रयतेचा राजा, शेतकऱ्यांचे कैवारी, लखलखती शमशेर घेऊन शौर्याचा तेजस्वी इतिहास निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्री फुले, राजर्षी शाहू महाराज
आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि ज्यांनी ज्यांनी हे राष्ट्र उभारण्यासाठी, हे राष्ट्र घडवण्यासाठी आपलं अमूल्य योगदान दिलेलं आहे, अशा सर्वांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठ, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय बंटी पाटील साहेब, वेळ कमी असल्यामुळे सर्वांची नावं घेता येणार नाहीत. व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथीगण आणि समोर जमलेला हा प्रचंड जनसमुदाय, बांधवांनो, ही निवडणूक नाही, ही लढाई आहे. ही लढाई आहे शेतकऱ्याच्या घामाला योग्य मोल मिळण्यासाठी. ही लढाई आहे आपल्या आया बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी. ही लढाई आहे भ्रष्टाचाराविरोधात आहे. ही लढाई महागाईच्या विरोधात आहे. आणि ही लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण आपल्या मताचं अस्त्र पाजळण्यासाठी या ठिकाणी एकवटलेलो आहोत. 20 तारखेला निवडणूक आहे, मतदान आहे, सर्वांना माहितीच आहे काय करायचं आहे. पण लक्षात ठेवा बांधवांनो, 20 तारखेला आपण आमदार नाही तर राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री निवडून देणार आहोत. तसं भाऊ सांगतो थोडंसं, समोरच्या आपल्या उमेदवारालाही प्रचंड मोठी संधी आहे, त्यांनी त्या संधीचा लाभ घ्यावा ही माझी प्रचंड इच्छा आहे. प्रचंड मोठी संधी आहे समोरच्या उमेदवाराला, तसेच बाबांनाही संधी आहे, दोघांनाही प्रचंड मोठी संधी आहे. दोघांनाही हॅट्रिक करायची आहे, दोघांनाही हॅट्रिक करायची आहे, प्रचंड मोठी संधी आहे. अहो, या महाराष्ट्राच्या ताटातली भाकर, महाराष्ट्राच्या हक्काचं ज्या कंपन्या, मगाशी बाबांनी कंपन्यांचा उल्लेख केला, ह्या गुजरात्यांच्या ताटात नेऊन वाढण्याचं काम आपल्याच राज्यातील हे सत्तापिपासू लोक करत आहेत. यांना आपण सत्तेपासून दूर ठेवायचं आहे, त्यासाठी आपण इथं एकवटलेलं आहे, त्यासाठी ही प्रचार सभा आहे. येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून, हाताचा पंजा खून आहे त्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने आपण बाबांना विजयी करायचं आहे आणि आपल्या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायचं आहे. ती संधी आपण सर्वांनी द्यायची आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो, संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब या ठिकाणी आपला मौलिक विचार आपले प्रकट करतील. सन्माननीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब. मनोहर शिंदे साहेब, अजितराव पाटील, नितीनराव काशीद, शिवसेनेचे प्रमुख शंकररावजी खबाले, नामदेवरावजी पाटील, धनाजीराव काटकर, बंडानाना जगताप, नरेंद्र पाटील, शिवाजी अप्पा मोहिते, निर्मलाताई येडगे, विद्याताई, गीतांजलीताई, ज्यांनी पाठिंबा दिला ते उमेश चव्हाण, अविनाश नलोडे, आनंदराव सुतार आणि सर्वच व्यासपीठ. या राज्याच्या विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि संपूर्ण राज्यामध्येच आता एक परिवर्तनाची लाट आम्हाला बघायला मिळते. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर या महाराष्ट्रातली 13 कोटी जनता विधानसभेच्या निवडणुका कधी लागतील याची वाट बघत होते. आणि आमचं नशीब आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेचं नशीब आहे की आपल्याला विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि मतदान करायची संधी मिळाली. कारण की या राज्यातल्या नगरपालिका, जिल्हा परिषद या गेल्या 2.5 वर्ष झालेल्या नाहीत आणि म्हणून काळजी वाटत होती की आता राज्यपाल राजवट येऊन अजून असंच जसा जिल्हा परिषदा चाललेल्या आहेत तसंच आता राज्यसुद्धा चालतंय का अशी शंका येत होती. परंतु तुमचं आमचं सुदैव या निवडणुका लागल्या आणि येणाऱ्या 20 तारखेला या राज्याची सूत्र कुणाला द्यायची, कुणाच्या हातात द्यायची हा निर्णय घेण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. आणि ही निर्णयाची संधी आपण ज्यावेळी घेत आहोत त्यावेळी कराडमधून आदरणीय बाबांना आपण पुन्हा सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे.
गेले अनेक वर्ष आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळी मंडळी काम करतो. एक ज्येष्ठ नेते म्हणून दिल्ली ते गल्लीपर्यंत ज्यांचा दबदबा आहे असं एक कर्तृत्व नेतृत्व या कराड म्हणून या ठिकाणी राज्यभर काम करते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, अनेक मंडळींनी या सातारा जिल्ह्याला, या कराडला एक विकासाचा दृष्टिकोन दिला आणि गेल्या 20 वर्षामध्ये पंतप्रधान कार्यालयापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत कराडची ओळख ही विकासात्मक कराड हे देण्याचं काम आदरणीय बाबांनी त्या ठिकाणी केलं. मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मी मागच्या वेळी देखील अनेकदा बोललो की मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामं ही पुढं 2-3 वर्ष तुमची उद्घाटनं चालूच होती, एवढी कामं आदरणीय बाबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी केली. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे 2-2.5 वर्ष होतं. पहिलं वर्ष आम्हाला काम करायला संधी मिळाली, तोपर्यंत 1 वर्ष कोविडमध्ये गेला. पुन्हा काम करायला सुरू करत होतो तोपर्यंत एकनाथ शिंदेच पळून गेले. आणि एकदम ओके, आता हे सगळ्यांना माहीत झाले, ग्रामीण भागामध्ये सगळीकडं माहीत झालं. एकनाथ शिंदे पळून गेले आणि त्यामुळं काम करायला थोडं निर्बंध आलं. तरी पण बाबांसारखं कर्तृत्वान नेतृत्व होतं. आम्हाला मनोहर शिंदे म्हणले ते खरं, आज मलकापूरच्या हद्दीत आपण बसलोय म्हणून मलकापूरचा विषय मी बोलतो. किमान 5 वेळा मी स्वतः एकनाथ शिंदेंना या ठिकाणी भेटलो आणि मलकापूरच्या इमारतीसाठी पैसे द्या म्हणून सांगितलं. मी म्हणलं तुम्ही सातारचे आहात, सारखं म्हणता सातारचे होतो. मी अनेकदा बघितलेलं आहे मुख्यमंत्री असताना गजानन आवळकरांच्या बरोबर एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना भेटायला यायचे. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कधी दुजाभाव केला नाही. हा सातारचा मूळचा आहे, शिवसेनेचे आमदार असले त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला. आणि मी त्यांना हे बोलून दाखवलं की साहेब, मुख्यमंत्री बाबा होते त्यावेळी तुमचं काम कधी थांबवलं नाही, आता एक सही करायला तुम्ही जड व्हायला लागलाय तुमचा हात, हे आमच्या कराडच्या दृष्टीनं वाईट आहे. म्हणजे हे करायला पाहिजे होतं एका मिनिटात. शेवटी राजकीय लढाई होत असतात परंतु संबंध काहीतरी असतात. ज्या कर्तृत्वान नेतृत्वानं या राज्याचं नेतृत्व केलं, राज्याचं नेतृत्व करत असताना दुजाभाव केला नाही. तुम्ही ज्यावेळी आमदार म्हणून त्यांच्याकडे येत होता त्यावेळी तुम्हाला कुठली गोष्ट नाही म्हणले नाहीत, ही आठवण करून देण्याची वेळ त्यांना आली, परंतु त्यांनी ते काय काम केलेलं या ठिकाणी दिसत नाही. कदाचित मनोहरराव हितनं निरोप गेला असेल करू नका म्हणून, म्हणजे चांगल्या कामाला खोडा कदाचित मागच्या बाजूने आला असेल, सांगता येत नाही. आणि म्हणून चांगलं काम या मलकापूरमध्ये, या कराडमध्ये करण्याचा सातत्यानं प्रामाणिक प्रयत्न बाबांनी त्या ठिकाणी केला. आज मी नेहमी म्हणतो, आज ज्या पद्धतीनं लाईट हाऊस असतो तशा पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नेतृत्व या देशामध्ये, या ठिकाणी राज्यामध्ये आज गडचिरोली चांदा तू बांधा, बाबांच्या बद्दल कोण चुकीचा शब्द काढू शकत नाही, एवढं निष्कलंक नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी मिळालं. आज आम्ही ज्यावेळी बाहेर फिरतो, आम्ही कराडमध्ये गेलो आम्ही सांगतो आम्ही मलकापूरचे आहे, आम्ही साताऱ्यात गेलो आम्ही सांगतो आम्ही कराडचे आहे, आम्ही महाराष्ट्रात गेलो कुठेही गेलो तर आम्ही सांगतो कराडचे आहे, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर अभिमानानं सांगतो आम्ही महाराष्ट्राचे आहोत. तसं तुम्हाला उद्याच्या 2024 नंतर कॉलर टाईट करून सांगता आलं पाहिजे, आमचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत, आमचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत, हे सांगायला आपल्याला अभिमानानं या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. कोणतरी दुसरा नाव घ्यायची आपल्याला या ठिकाणी गरज वाटणार नाही. आणि तुम्ही ज्यावेळी जाणार या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि ज्यावेळी तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं नाव घ्याल त्यावेळी तुमचं कुठलंही काम तटणार नाही, हे मला तुम्हाला मुद्दा म्हणून या ठिकाणी एवढी पुण्य या माणसाची आहे, एवढं कर्तृत्वाने या माणसाचं काम त्या ठिकाणी आहे. या राज्यातल्या आणि देशातल्या एखाद्या माणसाला फोन केला तर आज सुद्धा मुख्यमंत्री नसले तरी 10 मिनिटात त्यांना फोन घेतला जातो, हे मी अनुभवलेलं आहे, हे मी अनेकदा अनुभवलेलं आहे. परंतु बाबांचा स्वभाव वेगळा आहे.
त्यांनी कधी फायदा या ठिकाणी घेतला नाही, कधी गैरफायदा या ठिकाणी घेतला नाही. आपल्या संबंधाचा उपयोग गरिबांसाठी करण्याचा प्रयत्न केला. स्वतःसाठी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कधी स्वतःचं घर भरण्यासाठी काही केलं नाही, स्वतःचं घर भरण्यासाठी काही केलं नाही. आजची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. एका बाजूला एक कर्तृत्व नेतृत्व पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बाजूचा आहे, विकास कामाचा आहे, विकासाचा पाऊस पाडणारं या ठिकाणी आहे, आणि दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारं नेतृत्व आहे. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारं नेतृत्व आहे. तुम्हा मंडळींना निर्णय घ्यावा लागेल. उद्याच्या भविष्यकाळात ज्यावेळी 23 तारखेला निकाल लागेल त्यावेळी या महाराष्ट्रातली जनता विचार करणार आहे की कराडच्या जनतेनं निर्णय काय घेतला, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीनं निर्णय काय घेतला, स्वर्गीय विलास काकांच्या भूमीनं या ठिकाणी निर्णय काय घेतला. हे महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी बघणार आहे. उद्या महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्याला बोट दाखवायची संधी देऊ नका. उद्या महाराष्ट्राच्या जनतेला कराडसारखं हे शहर, ज्या शहरानं या ठिकाणी दिशा दिली, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश या ठिकाणी आणला, महाराष्ट्राचा स्थापनेचा मंगल कलश त्याने आणला. या मातीनं आज भविष्य काळाचं भवितव्य ठरवत असताना कुठल्या बाजूला कल दिला हा फार मोठा भविष्य काळातला विषय असणार. आमचा सन्मान असणार आहे. उद्या ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब आमदार होतील ते एकटे आमदार होणार नाहीत, तर ही संपूर्ण कराडची जनता आमदार होणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही निवडणूक पृथ्वीराज चव्हाण साहेबांसाठी आहे का? ही निवडणूक आमच्या कराडच्या स्वाभिमानासाठी आहे. ही निवडणूक आमच्या कराडच्या अस्मितेसाठी आहे. ही निवडणूक इथं बसलेल्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या अभिमानाची या ठिकाणी निवडणूक आहे. पृथ्वीराज चव्हाण साहेब अनेकदा पंतप्रधान कार्यालयापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मोठेपण या ठिकाणी नको आहे, परंतु ज्या भूमीनं मला मोठं केलेलं आहे त्या भूमीला मोठं करण्याचं त्यांचं अजून स्वप्न या ठिकाणी. माणसाला आता या काय पाहिजे ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेलेले आहेत, सगळी पदं भोगलेले आहेत, मुख्यमंत्री पद या ठिकाणी भोगलेलं आहे. आज तुमची सेवा करणं हेच त्यांच्या आयुष्याचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे. आणि मग आज या माणसानं जर आपली हयात आपल्यासाठी घालवली असतील, आपलं आयुष्य आपल्यासाठी घालवलं असेल, आनंदराव चव्हाण साहेबांच्या पासून ते प्रेमिला काकींपासून या घरानं एकनिष्ठपणे काँग्रेस बरोबर राहण्याचं काम केलेलं आहे. या एकनिष्ठेचं फळ जनता म्हणून आम्ही त्यांना निवडून देऊन या ठिकाणी द्यावं लागेल. आम्हाला द्यावं लागेल, दाखवावं लागेल महाराष्ट्रामध्ये की एकनिष्ठ राहण्याचा फायदा या ठिकाणी काय. आज अविश्वासाचं वातावरण या राज्यामध्ये आहे. आज संध्याकाळी असणारा माणूस सुरतला पोहोचतो, दुसऱ्या दिवशी गुवाहाटीला पोहोचतो. म्हणजे आमदार फुटा लागले, खासदार फुटा लागले. विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला. मला भगिनींना मुद्दामून सांगायचं आहे, तुम्ही ज्यावेळी बाहेर गावी जाता त्यावेळी आपल्या घराला कुलूप लावता, त्यावेळी शेजारणीकडं घरातले दागिने ठेवायला देता. तुम्ही सांगता मी कुलूप लावून 5 दिवस जाणार आहे, घर चोरी बिरी व्हायला नको, तुझ्याकडे 5 दिवस दागिने ठेवतो. कशा जोरावर ठेवतो? हे विश्वासाच्या जोरावर या ठिकाणी ठेवतो. आम्ही ज्यावेळी की कुठंतरी रस्त्यावर जातो, दुकानात जातो, आमची मोटरसायकल लावतो आणि आत जात असतो कुठंतरी दुकानात, बँकेत, तिथं शेजारी एका मोटरसायकलवर एक माणूस उभारलेला असतो, अनोळखी असतो. त्याला आम्ही सांगतो दादा लक्ष ठेवा 2 मिनिटात परत येतो. अनोळखी माणूस असतो, आपल्या ओळखीचा नसतो. तुम्ही अनुभव घ्या. हे सगळं चालतं, हे विश्वासाच्या जोरावर चालतं. आता मात्र महाराष्ट्रात आमदार पळून जायला लागले, खासदार पळून जायला लागले. विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न आहे. आणि या विश्वासाच्या अविश्वासाच्या वातावरणामध्ये एक विश्वासाचं नेतृत्व आहे, ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आहेत. हे आपण या ठिकाणी विसरून चालणार. आज जबाबदारी मोठी त्यांच्यावर आहे. आज तुम्हाला जो महाराष्ट्रनामा या राज्यामधला त्या ठिकाणी आला, त्या महाराष्ट्र नामाची पूर्ण जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी घेतली. का हो जबाबदारी त्यांच्याकडे दिली? काँग्रेसनं दिली, राष्ट्रवादीनं दिली, शिवसेनेनं दिली. ज्यांना महाराष्ट्राचा अभ्यास आहे, ज्यांना गरिबाचा अश्रू कळतात, ज्यांना शेतकऱ्याची भाषा करते, ज्यांना माता भगिनींचं दुःख कळतं, त्यांना हा आमचा जाहीरनामा करायची जबाबदारी दिली. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जाहीरनामा केला. तुम्हाला 3000 रुपये देण्याची घोषणा आम्ही त्या ठिकाणी करतो. ST मधला प्रवास मोफत या ठिकाणी करतोय. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल या जाहीरनाम्यात, तर पुढच्या 5 वर्षात आम्ही महागाई आटोक्यात आणणार हा मोठा विषय आम्ही हातामध्ये घेतला.
कारण की आता 1500 रुपये मिळाले एकनाथ शिंदे साहेबांचे. गोडं तेल किती झालं, खाद्यतेल किती झालं मी सांगायची गरज नाही. आता उदयराव तुम्ही आता फराळाला कुठे गेलता का नाही? दिवाळीत गेलता. फराळाला मी अनुभव घेतला. मी दिवाळीत फराळाला गेलो कार्यकर्त्यांच्या घरी. पूर्वी 3-3 लाडू असायचे, करंजी असायची, चिवडा असायचा, चकली असायची. आता 3-4च पदार्थ असायचे. महागाई एवढी वाढल्या, करंजी खाल्लं तर त्यात खोबरंच नसायचं. पूर्वी दिवाळी महिनाभर चालायची घरात. आता कुणाच्याही घरात, मी हा विनोदानं म्हणत नाही, आत्ता तुम्ही कुणाच्याही घरात जावा, दिवाळी संपून 8 दिवस झाले, दिवाळीचा फराळ तुम्हाला दिसणार नाही. कारण की मध्यमवर्गीयानं या महागाईमध्ये दिवाळी कशी काढली हे मी अनेकांच्या घरामध्ये बघितलेलं. तुम्ही घ्या माहिती. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी दिवाळीचा फराळ आमचा महिनाभर चालायचा. आता मात्र 8-10 दिवसाच्या वर चालत नाही, कारण आम्ही फराळच कमी केला. एवढा महागाईचा दणका आम्हाला त्या ठिकाणी बसलेला. हे सगळं चित्र बदलायचं असेल, या चित्रात या ठिकाणी बदल करायचा असेल तर तुमची आमची जबाबदारी असणार आहे. हे महाराष्ट्रातलं महायुतीचं भ्रष्टाचारी सरकार घरी बसवल्याशिवाय आम्हाला सुख मिळणार नाही. हे सरकार आम्हाला मंत्री व्हायसाठी नको आहे. हे सरकार बंटी पाटलाला आमदार व्हायसाठी, पृथ्वीराज चव्हाण साहेबांना आमदार होण्यासाठी नको आहे. हे सरकार जर आता बदललं नाही तर उद्याचा महाराष्ट्र या ठिकाणी राहणार नाही. हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगा. कर्जबाजारी करून ठेवलाय, आर्थिक शिस्त मोडलेली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये या ठिकाणी पडला. 8 महिन्यामध्ये पुतळा पडला. मी सकाळी 9 वाजता दुसऱ्या दिवशी तिथं त्या ठिकाणी गेलो होतो. एकनाथ शिंदेनी भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं, सुसाटाचा वारा आला आणि पुतळा पडला. मी पुतळ्याच्या समोर एक घर होतं, तिथं गेलो. तो माणूस म्हणला, साहेब प्रचंड वारा आला, एकही कौलं उडाली नाहीत आमची. कौलाचं घर होतं, काही झालं नाही, एवढा वारा होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा ही मंडळी भ्रष्टाचार करत असतील तर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सोडणार नाहीत. बदलापूरमध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला, तिची बाळंती नाही, 14 तास पोलीस स्टेशनला होती, तिची तक्रार घेतली नाही. का घेतली नाही तर ती संस्था भाजपची होती, ती संस्था भाजपची होती. हे सगळं जर सत्य या आमच्या समोर असेल तर आम्हाला निर्णय हा योग्य या भविष्यकाळात या ठिकाणी घ्यावा लागेल. आज MPSCच्या मुलांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे. 300 युनिटचं बिल असेल तर 100 युनिट माफ करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला. 100 युनिट पर्यंत बिल आम्ही माफ त्या ठिकाणी करणार आहोत. हे सगळं कुणासाठी तर या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. हा महाराष्ट्राचा स्वाभिमानी जनता आहे. कराडची माती तर प्रचंड स्वाभिमानी आहे. एकदा कराडकरांनी ठरवलं की काय अडचण येईल असं मला वाटत नाही. एकदा तुम्ही डोसक्यात घेतलं तर कोल्हापूरच्या बी भारी आहेसा. तुम्ही एकदा डोक्यात घेतलं पाहिजे, एकदा ठरवलं पाहिजे की पुन्हा पृथ्वीराज चव्हाण या महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले पाहिजेत. हा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला घ्या. आम्ही तुम्हाला शब्द देतो. मी तर नेहमीच या कराडला आलेला आहे, अनेकदा आलेला आहे. अनेक कामं आम्ही या कराडमध्ये सातत्यानं या ठिकाणी केलेलं आहेत. RTO ऑफिस असू दे, ST स्टँड असू दे, कामाची यादी वाचत बसलो तर रात्री 12 वाजतील एवढी कामं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या कराडमध्ये आणि साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहेत. आत्ता आपली जबाबदारी, आत्ता आपली ताकद स्वर्गीय विलास काकांच्या गटाची ताकद असेल, पृथ्वीराज चव्हाण साहेबांची ताकद असेल, ही सगळी ताकद एकत्र करून आपल्याला पुढे जाण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. महाविकास आघाडी म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. काँग्रेसचं एक चांगलं नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व. मी तुम्हाला 100% सांगतो, बंटी पाटील मी होतो जरा व्यवस्थित, परंतु या ठिकाणी 2010ला मंत्री झालो आणि माझ्या आयुष्याला शिस्त लागली असेल तर ती पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मुळे लागली. मला जो अभ्यास करायला मिळाला, आम्ही तास 2-2 तास चर्चा करायचो. अनेकदा त्यांच्यावर
प्रवासामध्ये चर्चा करायला, बारकाईने एखादी गोष्ट करायची, ती बारकाईनं गोष्ट ते सातत्याने या ठिकाणी करत असतात. तुम्ही जसं माता भगिनी स्वयंपाकघर बारकाईने चालवता, महिन्याला व्यवस्थित पुरलं पाहिजे, तसं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं या महाराष्ट्रामधल्या भूमिका ऐकल्या तर आम्ही देखील अचंबित होतो. हे राज्य कसं पुढे गेलं पाहिजे, या राज्यातल्या सामान्य माणसाला अधिकार कसा मिळाला पाहिजे, या राज्यातली गरिबी कशी हटली पाहिजे, या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळाला पाहिजे, हे त्यांचे विचार ऐकल्यानंतर नेमका हा माणूस एकटा आहे का 100 मेंदवाचा हा माणूस आहे अशी कधी कधी शंका आहेत. कधी कधी 100 मेंदू हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या बरोबर आहेत का अशी शंका येते. एवढ्या प्रत्येक विषयावरचं ज्ञान या नेतृत्वाला या ठिकाणी आहे. हे नेतृत्व आपल्याला जपावं लागेल. कधीतरीच असं नेतृत्व हुशार आपल्याला मिळतं जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकाळात 20 तारखेला दुसरा कुठलाही निर्णय घेऊ नका. पुढच्या बाजूने अनेक आमिष येतील, खिडकीतनं येतील, दारातनं येतील, ते एक दिवसच पुरणार आहे. ते एक दिवसच पुरणार आहे. राहिलेले 5 वर्ष तुमची किंमत केली जाईल, ती किंमत होता कामा नाही. एका बाजूला जे 5 वर्ष काम करणारं पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व, एका बाजूला एक रात्रीसाठी तुम्हाला या ठिकाणी घेणारं नेतृत्व. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कुणाच्या नेतृत्वाच्या पाठीशी आपल्याला या ठिकाणी राहायचं. 5 वर्ष आपला फायदा करून देणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं का एक रात्र घालवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं, हा निर्णय येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला घ्यावा लागेल. आणि माझी कळकळीची विनंती आहे, आम्ही तर कोल्हापूरमध्ये सातत्यानं चर्चा करतो. मला तुम्हाला पटणार नाही, मी गेले अर्धा दिवस प्रचारात आहे. माझा एक दिवस असा गेलेला नाही की कोल्हापुरातल्या माणसांनी मला विचारलं नाही की बाबांच्या प्रचाराला कधी जाणार आहे. एक दिवस मला म्हणले साहेब तुम्ही कधी जाणार. काल तुम्हाला माहित नाही कोल्हापुरातली 100 माणसं काल आली होती, मी न सांगता आली होती आणि कराडमधले पै पाहुणे करून त्या ठिकाणी गेले. 100 माणसं कोल्हापूर. मला रात्री पोचल्यावर तिने सांगितलं की साहेब आम्ही कराडला जाऊन आलो. मी सांगितलं नाही, कुणी विनंती केली नाही. या माणसावर प्रेम असणारी महाराष्ट्रातली लोक किती आहेत बघा. 100 लोक काल कोल्हापुरात आले, आपले पै पाहुणे कराडमधले करून परत गेले. आल्यावर मला सांगितलं आम्ही साहेब जाऊन आलो. मलाच डोळ्यात पाणी आलं की मला न विचारता, मला न सांगता पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्यावर प्रेम असणारी माणसं किती आहेत हे बघा. या माणसानं आपल्या कराडच्या बाहेर माणसं मिळवलेली आहेत, जीवाभावाची माणसं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. आणि म्हणून या माणसाला मोठं करणं, या माणसाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये वाढवणं ही तुमची आमची जबाबदारी असणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला दुसरा कुठलाही विचार करू नका. बाबांचं चिन्ह कुठलं आहे जोरात सांगा. त्यामुळे हात या चिन्हासमोरचं बटन दाबा. बाबांना पुन्हा एकदा स्वाभिमानानं या महाराष्ट्रामध्ये पाठवा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सागरराव जाधव माझे नगरसेवक मलकापूर या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करतील. 260 विधानसभा मतदारसंघातील प्रचारानिमित्त आज उपस्थित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, माजी राज्यमंत्री बंटी पाटील साहेब, रयत सहकारी साखर कारखाना उदयसे पाटील दादा, उपनगराध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे, नितीन काशीद शिवसेना, ॲडव्होकेट सपा घोष ऑल इंडिया महिला काँग्रेस, धनाजी काटकर सर उपाध्यक्ष काँग्रेस, नीलमताई येडगे नगराध्यक्ष मलकापूर, विद्याताई थोरोडे, गीतांजली थोरात, प्रशांत चांदे, अजिताप्पा चिखलीकर, नामदेव पाटील, शंकरराव खबाले, बंडानाना जगताप, नरेंद्र पाटील, शिवाजी मोहिते, बंडानाना जगताप, प्रशांत चांदे, सर्व आजी माजी नगरसेवक इथं उपस्थित राहिले. सर्वजण आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद. कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण.